दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या बाजूला जोडले गेले. 12th मॅन तुमच्यासाठी खास सूचना आहे. आमचे स्कोरर मित्र दर्शन तलेकर आज स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्कोर बुक आहे. सामना संपल्याच्या नंतर 12th मॅन आपण या स्कोर बुक वरती जाताना साइन करून जायचंय. त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडू तुमच्यासाठी सूचना आहे. सर ऑफिशियल कॉल देतो तुम्हाला. अंपायर ऑफिशियल कॉल देतो मी. सूचना आहे खास 4 षटकांचा अवधी असेल. 20 मिनिटात तुम्हाला पहिलं सत्र संपलं पाहिजे आणि द्वितीय सत्र सुद्धा 20 मिनिटात असेल. प्रत्येक खेळाडूने याची नोंद घ्यायची. प्रत्येक नियम पंचांना विचारून आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट करण्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. आर्ग्युमेंट पंचांशी करताना एकच खेळाडू आर्ग्युमेंट करेल आणि तेही पंचांच्या निर्णयावरती. त्याच्यानंतर आपण मैदानाकडे वळूया. चला जोरदार टाळ्यांनी. थर्ड अंपायर नाही आहे त्याच्यामुळे कोणी लाईव्ह कडे थर्ड अंपायर मागण्यासाठी येऊ नये. पहिला चेंडू ब्लॉकर करण्याचा प्रयत्न. खड्ड्यात फेकलेला चेंडू जर पाहायला गेला तर असं म्हटलं जातं की उंचवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु सावध पवित्रा सध्या या फलंदाजाचा मी पाहिलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रणय आणि त्याच्या समवेत पिंटू. स्ट्रायकर एंडचा खेळाडू प्रणय आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडवरती पिंटू. तर गोलंदाजी मार्क वरती विकास हा गोलंदाज. सुंदर फटका. आम्ही म्हटलं होतं अगोदरचा चेंडू चुकीचा फेकला होता, परंतु त्याच चेंडूवरती जजमेंट केल फलंदाजाकडून आला नाही. परंतु सुंदर या दिवसाची इतकी चांगली सुरुवात या फलंदाजा प्रणयच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिला चेंडू डॉट आल्याच्या नंतर मात्र हा षटकार. या ठिकाणी मान्यवरांची नांदी पाहायला मिळते. आदरणीय गणपतशेठ म्हात्रे रोहा कृषी अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांचं स्वागत होणार आणि स्वागत पहा. या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येणार, यात कोणती शंका नाहीये. पहिला भीमार सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती प्रेशर वाढायला सुरुवात झाली आहे, कारण इथे सामना जर पाहायला गेलं तर सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाकडून एक षटकार काय आला, तिथे गोलंदाज विकासने मात्र मैदानात चुकी केली आहे. पहिला चेंडू प्रणयने डॉट खाल्ल्याच्या नंतर या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू षटकार आणि इथे मात्र नोचा इशारा पंचांचा आलाय. अंपायर यस यस. जर पाहायला गेला तर 1+1 आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी संपले मित्रांनो, दसरा संपलाय, परंतु गोलंदाजाने बोनस द्यायला सुरुवात केली आहे. सुंदर गोलंदाजी या क्षणाला पाहतोय. सावध पावित्र्याची फलंदाजी सध्या मैदानात आहे, कारण पिंटूच्या फलीमधून आलेला फटका आणि त्याच्यावरती मात्र एकेरी स्वरूपातली धाव. धावपळक पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. यावेळी उंची गाठले, परंतु उंचीखाली क्षेत्ररक्षक तैनात झाला. गोलंदाजाने कोणती मैदानात चुकी केली नाहीये आणि इथे मात्र पहिला झटका पिंटू प्रणयच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा आदर आहे सध्या तरी पाहायला गेलं तर. दरम्यान आपण पाहतोय रोहा कृषी अध्यक्ष आदरणीय गणपतशेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. महत्वाची सूचना आहे खेळाडू पंचांना आणि कमिटीला विचारल्याशिवाय कोणतंही मैदानात कृत्य करू नये आणि खास करून खेळाचे नियम आहेत. फॉर एक्झाम्पल पॅड बदलणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या विचारल्याशिवाय कुणीही करू नये. तशी परमिशन तर नाहीये, परंतु सांगून देतो. इथे फुटवर्कचा वापर केला, बॅकफुटवरती आले, चेंडूला मात्र तटवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाहतोय. ऑनसाइड रिजनला हा चेंडू केला गेला आणि हा चौकार आपण पाहतोय. या चौकाराच्या मदतीने अद्याप जर पाहायला गेलं तर 13 धावा या धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय पंच आमच्याकडे लक्ष वेधतायत.
इथे चपळाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थोडंसं फंबल फेकीमध्ये आढळलं गेलं, त्याच्यानंतर मात्र एक धाव आली आहे। या ठिकाणी पहिलं षटक समाप्ती पथावरती आलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहता 14 धावा अद्याप धावफलकावरती आहे, एका विकेटचं नुकसान। जर पाहायला गेलं आकाश, सध्या मैदानात तुतुमैमैचा खेळ सुरू झाला, कारण पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने आपले इरादे इतके स्पष्ट केले होते मैदानात की दाखवून दिलं होते की खोलवर टप्प्याचा चेंडू कसा फेकायचा असतो। राईट ऑन ब्लॉकर पाहायला मिळाला होता, ज्याच्यावरती फलंदाज प्रणयने एक थोडा अंदाज घेतला, परंतु त्याच क्षणाला दुसरा चेंडू सेम पद्धतीत फेकल्याच्या नंतर याच गोलंदाजाला मात्र षटकाराची रणनीती आखणारा फलंदाज प्रणय पाहिला, परंतु त्याच प्रणयला पुढच्या क्षणी मात्र विकेटच्या स्वरूपात तंबूच्या दिशेने पाठवलंय। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय बालाराम कुर्ले सरांचं आगमन झालंय। मी विनंती करेल बालाराम कुर्ले सरांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। समीर स्मृती चषक मित्रांनो आपण पाहतोय, एक दैदिप्यमान कामगिरी करणारा प्रत्येक खेळाडू आज या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे। नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो मात्र वरवटणे संघाने आणि त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाची जबाबदारी साकारत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती आल्यात। फलंदाजी करताना आपण पाहिलंय एक झटका बसला होता, चौकार खेचून मात्र या फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागलं होतं, तो म्हणजे प्रणय माफी असावी। आणि त्याच्यानंतर प्रभू आणि मोहन सध्या मैदानात आहे। नॉन स्ट्रायकर एंडवरती खेळणारा फलंदाज आता आपण पाहतोय प्रभू सध्या स्ट्रायकर आहे। सुंदर फटका मिडलवरती चेंडू आलाय, ज्याच्यावरती मात्र प्रयत्न केला जात होता। या क्षणी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाची चाचपणी करताना दिसून आले। ते क्षेत्ररक्षकाकडे जरा पाहायला गेलं तर वयाचा अनुभव आहे आणि त्या पद्धतीत चेंडूला फक्त त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला गेला। जर इथे प्रयत्न केला असता झेल टिपण्याचा तर मला वाटतं ही विकेट सुद्धा गोलंदाजाच्या आणि संघाच्या खात्यात येताना दिसली असती। क्रिकेट इतका हलक्या दर्जाने खेळू नये मी तर म्हणेल। सुंदर फटका आलाय, परंतु या फटक्यामध्ये झटका बसणार। विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन। इकडे आड आणि तिकडे वीर असा प्रकार सध्या पाहायला मिळाला होता, कारण ज्याला जायचं होतं तो फलंदाज आपण पाहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र आता डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये या फलंदाजाला तंबूच्या दिशेने धाडलं, परंतु आता मात्र गोलंदाज सांघिक कोड्यातलं दुसरं षटक फेकतोय तो म्हणजे द्वारकानाथ। 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो, कारण टेनिस जगताचा जर तुम्ही विचार करायला गेला सध्या ग्रामीण असू द्या शहरी असू द्या शॉर्ट टर्म क्रिकेट फार पाहायला मिळतं आणि शॉर्ट टर्म क्रिकेटचा विचार करायला जर गेलं तर तुम्हाला सेट व्हायला फार वेळ कमी असतो, परंतु त्याच्यातून जर सावरला तर मात्र तुमचा उदो नक्कीच असतो। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सुंदर गोलंदाजी या क्षणाला पाहतोय। अपील तंत्राचा वापर, परंतु मेन पंचांचा इशारा येतोय, इथे फलंदाज बाद। मला वाटतं फळीची एज घेऊन चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विचवलाय, जिथे मात्र झटका बसलाय या फलंदाजाला। विकेट नंबर 3 बॅक टू पवेलियन। डीजे इथे बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात। पाहूया काय घडतंय विकेट हायट्रिकच्या कगारवरती हा गोलंदाज, परंतु याला मात्र आता काय घडवलं ते पाहूया। आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी, इतकी मोठी चुकी की आलेली संधी दवळली आहे। आता मात्र या क्षेत्ररक्षकाला मी नक्की सांगून देईल, गोलंदाज जीवाचा आकांत करतोय मित्रा। कॅच नाही सोडली तर संपूर्ण मॅच मध्ये बॅकफूट वरती जातोय आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर संघाला मात्र मागे ढकलण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय, कारण ज्या पद्धतीत पाहायला गेलं तर इथे गोलंदाजाला संधी होती। या स्पर्धेतली आजच्या या दिवसातली पहिली विकेट हायट्रिक त्याच्या नावावर येत होती।
सुंदर गोलंदाजी. आता मात्र गोलंदाज चाणक्य निघालाय. जशा पद्धतीचा पहिला चेंडू फेकला होता थोडासा फुलटॉच पाहिला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र आता ब्लॉक केलं गेलं. ज्या पद्धतीने ब्लॉक केलं गेलं थोडा टप्पा खाल्ल्याच्या नंतर चेंडू स्लो पाहायला मिळाला, ज्याची डिलिव्हरी मात्र सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात येता येता थोडंसं पंबल पाहिलं आणि एकेरी स्वरूपाती धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 3 विकेटच्या नुकसानीअंती 20-19 आकड्यावरती. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर मात्र धावपळक 19 आकड्यावरती पाहायला मिळते. डीजे प्रत्येक खेळाडूला विनंती आहे फिल्डिंग करताना मात्र विचारपूर्वक फिल्डिंग करा, कारण सध्या फिल्डिंग करताना एक तंत्र मात्र तुमच्या डोक्यात असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन येतं ना त्याच्या दुसऱ्या क्षणाला चेंडू पडल्याच्या नंतर तुमचं क्षेत्ररक्षण सजलं पाहिजे जिथे विलंब होत नाहीये. परंतु सांगून देतो 20 मिनिटांचा अवधी, 20 मिनिटात तुम्हाला 4ही सत्र हे पहिलं सत्र संपलं पाहिजे. 4ही गोलंदाजांनी आपली षटके ही 5-5 मिनिटात कव्हर केली पाहिजेत. विनंती आहे वारंवार तसा वेळ दवडू नका, कारण आजच आपण पाहायला गेलं तर थोडंसं मान्य करेल चुकी झाली आहे, परंतु चुकी इतकी पण मोठी नाही आहे की आयोजकांना तिथे माफी मिळत नाही. परंतु थोडासा उशिराने होण्या सामन्यांना सुरुवात झाली आहे, परंतु जर आपण वेळ वाचवला तर नक्कीच सामने संध्याकाळच्या सत्रात संपुष्टात येऊ शकतात. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहतोय आपण. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू वाईट. रिवर्स अटेम्प्ट दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो आपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. सध्या एक क्षेत्ररक्षकाने थोडासा नेम चुकवला, नाही तर स्वतः फलंदाजाला या ठिकाणी माघारी यावं लागलं असतं. या चेंडूवरती रिस्क घेणं फार महागात पडतं, कारण इथे तुम्हाला गोलंदाजाची नस ओळखणं फार गरजेचं आहे मित्रा. परंतु ती नस न ओळखता सध्या पाहायला गेलं तर इथे पहिल्याच चेंडूवरती तुम्ही गोलंदाजाचा अंदाज कोणत्या क्षणाला घेतला माहित नाही, परंतु इथे एक धाव आली आहे. इथे एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलाय तो अद्याप 21 आकड्यावरती. इथे पंचांचा वाईटचा इशारा. हे प्रेशर आहे मित्रांनो, कारण प्रेशर पहिल्या सामन्याचं आहे ज्याच्यामध्ये मात्र गोलंदाजी करताना थोडं गोलंदाज चुकी करताना दिसून येत आहेत. इथे मात्र फलंदाजा काय करतोय ते माहित नाही, परंतु इथे जर पाहायला गेलं चेंडूचं पंचांनी वाईट घोषित नक्की केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप जर पाहायला गेलं तर ऑफस्टिकचा विचार करावा लागेल, कारण ज्या पद्धतीत गोलंदाजी आहे कडे फलंदाजाला जागेवरती स्थित करण्याची चेंडू ऑफस्टिकच्या ताकद असते आणि तीच ताकद सध्या गोलंदाजाकडे कमतरतेत पाहायला मिळाली. आता मात्र सुंदर चेंडू, काय कमबॅक आहे पहा. टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. कमबॅक चांगलं आहे, परंतु अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 3 वाईट फेकलेत ते गोलंदाजाने. अधिकृत 2 चेंडूंची फेकी धावफलकावरती आपण पाहतोय. आमचे MCA चे पंच आपण पाहतोय प्रमोदजी कांबळे सर. इथे पंचांनी इशारा केलाय 22च्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक आगेकूच करतोय. संत गतीने पाहायला गेला तर एक कासवाची गती सध्या या ठिकाणी या फलंदाजांकडे पाहायला मिळते, कारण अद्याप जर पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक चौकार यांच्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका हा मात्र मैदानात पाहायला मिळाला नाहीये. परंतु मी म्हणेल गोलंदाजाचं कौतुक करू की फलंदाजाचं, कारण जिथे खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर गोलंदाजी करताना इतकी मोठी मैदानात चुकी करतोय की फलंदाजांना ती चुकी समजणं फार अपयश आहे. सुंदर फटका आला, हेच तर रणनीती आहे. इथे मात्र आता परतावा लागत होता, परंतु वारंवार क्षेत्ररक्षणात केल्या जाणाऱ्या चुका आतापर्यंत तिसरा झेल या ठिकाणी ड्रॉप पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 3 झेल ड्रॉप केले गेले. एक झेल आपण पाहिला होता थोडासा स्क्वेअर
कट केला होता, त्याच्यानंतर दुसरा झेल आपण पाहिला होता स्क्वेअर लेग रीजनकडे चालला होता, मोठा फटका होता, तिथे मात्र गोलंदाजाची विकेट हॅट्रिक हुकली आणि आता मात्र हा चेंडू आपण पाहिला होता ऑफसाईड रीजनमध्ये, जिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी तिसरी चुकी यावेळी पाहायला मिळते, ती मात्र वरवडणे संघाकडून. हा चेंडू पाहायला मिळतोय, इथे मात्र आता कमबॅक करतोय, एक निर्धाव चेंडू येतोय. पहा, कधी कधी विचार करायला गेलं फलंदाजाकडे ती ताकद असावी आणि गोलंदाजाकडे काय ताकद असावी मित्रांनो, की 6ही चेंडू 6 षटकार खाईल, 5 षटकार खाईल 5ही चेंडूवरती, परंतु शेवटचा चेंडूवरती त्याच फलंदाजाला विकेटचा रस्ता दाखवणारा गोलंदाज पाहिजे. आणि एकीकडे फलंदाजाचा विचार करायला गेला तर 5ही चेंडू जर त्याने डॉट काढलेत तर 6व्या चेंडूवरती षटकार मारण्याची ताकद त्याच्यात असावी. हा क्रिकेट आपण आता तुल्यबल पाहतोय. सुंदर, या क्षणी मात्र हाही चेंडू डॉट आलाय. फार चांगलं कमबॅक मी तर म्हणेल, कारण या डॉट चेंडूने इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती मात्र धावा येत आहेत त्या अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. डीजे स्ट्रायकर एंड वरती जर पाहायला गेलं तर निखिल हा फलंदाज आहे. निखिल, तुमच्यासाठी फार मोठी अगोदरच्या गोलंदाजाने संधी उपलब्ध करून दिली होती. संधीचं सोनं पाहिजे तशा फटक्यांमध्ये करता आलं नाही, परंतु आता गोलंदाज येतोय. इथे मात्र निखिलला सुद्धा परतावं लागतंय, कारण वारंवार विकेट जाणं संघासाठी घातक आहे. कारण मिडल ऑर्डरवरती येणारा खेळाडू, ज्याच्यासाठी मात्र मी म्हटलं होतं मगाशी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, जो टेनिस जगतात सध्या चालू झाला आहे, हे फिवर पाहायला मिळत आहे. आणि अशा परिस्थितीत जर मिडल ऑर्डरवरती एखादा खेळाडू येतोय मग त्याला सेट व्हायला वेळ मिळतं, म्हणजे 1-2 चेंडू तो खाताना दिसणार आणि त्याच्यानंतर मात्र आला तर मोठा फटका त्याच्याकडून येतोय. परंतु अशा परिस्थितीत पाहायला गेला तर इथे निखिलला परतावं लागेल. झटक्यांवरती झटके बसतायत सध्या जर पाहायला गेलं तरच. विकेटच्या संकटात सापडलाय तो मात्र या ठिकाणी कोशिंबले संघ. जानवान कोशिंबले वर्सेस YGS वरवटणे यांच्यातली लढत आहे. लढतीचा इफेक्ट पाहायला मिळेल ते मात्र द्वितीय सत्रात, परंतु सध्या प्रथम सत्र पाहतोय स्लॉग ओव्हर या प्रथम सत्राचं. सुंदर गोलंदाजी प्रथमेश, इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट झालाय, कारण ज्याच्या पद्धतीत पाहायला गेला तर बॉडी लँग्वेजचा प्रथमेश तुमचा विचार करायला गेला तर उंचपुरा बांध्याचे खेळाडू आहात. खऱ्या अर्थाने उंचपुरा बांध्याचा खेळाडू ज्यावेळी असतो ना त्यावेळी गोलंदाजाला मात्र या ठिकाणी एक ॲडव्हान्टेज असतो, आपल्या शरीराची मुवमेंट आणि हालचाल. इथे फटका आलाय, परंतु या फटक्यामध्ये मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. फलंदाजाला तितकं जीवदान मिळत आहे आणि इथे एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. थोडासा चेंडू मात्र कमरेच्या वरती ठेवलाय आणि त्याच्यावरती मात्र हा झटका गोलंदाजाला सहन करावा लागलाय. पुढचा चेंडू क्रिकेटच्या नियमात फ्री हिट. समीकरण बांधावं लागेल मित्रांनो, कारण ज्या समीकरणाची सांगड द्वितीय सत्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर फटका येतोय, व्हॉट एलिव्हेशन, चेंडू सीमारेषे बाहेर फेकून दिलाय. स्क्वेअर लेग रीजन आणि फाईनच्या मधून या चेंडूला ट्रॅव्हल केला. 6 धावांसाठी आलेला हा कणकणीत षटकार. ब्रँड सध्या मैदानात झलकला मित्रांनो. इतका चांगला फटका त्याच्या माध्यमातून आपण पाहिला की लाजवाब. गोलंदाज वारंवार जरी चुका करत असले तरी त्याला फटकेबाजी करणं हे काय त्याने थांबवलं नाहीये. हा ही चेंडू
जिथे मात्र खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना मित्रांनो, शॉर्ट पिच चेंडू म्हणजे खरं फलंदाजासाठी गोलंदाजाने फेकलेलं सगळ्यात मोठं कुमकुवत अवजार असतं आणि त्याच अवजारावरती जर फटका आला नाही तर फलंदाजाची कुमकुवत बाजू समजली जाते. परंतु इथे आता मात्र नरेश अवघड चेंडूवरती षटकार नक्की आला, परंतु त्याच्यानंतर त्याच षटकाराला रोखण्यात या गोलंदाजाला यश आलंय. सटिक लेंथ लाईनचा वापर केला आणि इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय. इथे पंच आमच्याकडे वळणार, कारण सकाळचं सत्र संपलंय मित्रांनो, दुपारची वेळ आली, जेवणाची वेळ आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा कहर अतिशय गरम सुद्धा होत आहे आणि अशा परिस्थितीत आमच्या पंचांना मात्र गोलंदाज वारंवार कवायत करायला भाग पाडत आहेत आणि अशा परिस्थितीत जमिनी समांतर हात केलेत आणि इथे मात्र एक धाव वाढली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. हा स्लॉटवरती आलेला चेंडू आपण पाहिलाय, ज्याच्यावरती मात्र आता गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना दिसून आलेत. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळते. झटक्यावरती झटके पाहतोय आपण. इथे नरेशच्या पारीचा इथे जर पाहायला गेलं ना मात्र आता या गोलंदाजाकडे आपण जाऊया. गोलंदाजाचा जर विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अधिकृत 4 चेंडूंची फेकी या गोलंदाजाकडून पाहिले, ज्याच्यावरती विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत या गोलंदाजाने तब्बल 7 चेंडू मैदानावरती फेकलेत. हा ही चेंडू वाईट. पंचांचा इशारा आपण पाहतोय. आतापर्यंतचा या सत्राचा जर विचार करायला गेला तर बोनसवरती बोनस पाहायला मिळालेत, कारण इतके बोनस आहेत वाईड आणि नो बॉलचे. त्या बोनसनेच मात्र मी तर म्हणेल फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या वाढलेली आहे. ऑल ओव्हर फुल टॉस, ज्याच्यावरती फटका केला जातोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा रिजन कडे, ट्रॅव्हल केला जात होता. तत्पूर्वी मात्र या क्षणाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल धावबादच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहायला गेलं तर लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग सेल्फ डिफेन्सचा खेळ सध्या मैदानात आपण पाहतोय, कारण प्रथम सत्र चालू असताना इतका सावध पावित्रा मैदानात घेतला जातोय. इथे मात्र फलंदाज दुसऱ्या धावेसाठी बाद होतोय. एकच धाव आले, एका धावेच्या मदतीने या ठिकाणी पहिलं सत्र समाप्ती पथावरती येत आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 4 षटकांच्या लाईनअप. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अद्याप धावा 38 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 39 धाव संख्येची गरज आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे शिस्तीचं पालन करा. मित्रांनो, सकाळी ज्यावेळी या मैदानावरती माझी एंट्री झाली, खऱ्या अर्थाने तुमच्या स्पर्धा मला वाटतं मी उशिरा पोहोचेल की काय लवकरच निघालो आणि सगळ्यात पहिला या मैदानावरती मीच हजर झालो असो. परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडे खेळाडू सुद्धा उपस्थित झाले, आयोजक आले. परंतु आज आयोजकांचं मात्र मनापासून कौतुक करेल, कारण थोडंसं आमच्या तालुक्याचा मी जर विचार करायला गेलं तर या हप्त्यात मी कुठेही ऑर्डर घेतली नव्हती, कारण उद्या मी फार बिझी आहे. त्यामुळे उद्या दुपारनंतर मी निघेल, तो भाग वेगळा. परंतु या आयोजकांच्या वतीने आज मला या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली, त्यामुळे मनापासून आभारी आहे. समीर स्मृती चषक सगळे आयोजक पेडलीचे, आणि खऱ्या अर्थाने कौतुक करेल आमचं रायगड समालोचक असोसिएशनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून ही संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली. त्याबद्दल नक्कीच रायगड समालोचक असोसिएशनचं मनापासून कौतुक करेल. आणि खऱ्या अर्थाने समीर स्मृती चषक पेडलीचे सगळे आयोजक आणि खास करून आमच्या समवेत आज
माझ्या साथीला गोड आवाज पाहायला मिळणार आहे मित्रांनो. स्थानिक असले तरी मात्र आवाज धुमधुमणारा आहे. युट्यूबच्या माध्यमातून एक गोड आवाज पाहतोय. खऱ्या अर्थाने आकाश फाटे सर आमच्या समवेत आहेत. द्वितीय सत्रासाठी ते नक्कीच या मायक्रोफोनवरती जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीपजी. आमचे सहकारी को कॉमेंटेटर संदीप बोराडे आमच्या समावेश जोडले, त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सॅम मित्रमंडळ आयोजित समीर स्मृती ट्रॉफीज 2021 हा क्रीडा नगरीमध्ये आलेले तमाम तसेच आमच्या या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे, त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण तमाम आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे विजयाचं लक्ष ठेवलं 39 धावांचं. YGS वरवटणे विरुद्ध विपक्ष त्यांचा संघ खेळतोय जय हनुमान कोशिमले. एकीकडे दोन संघांमधली ही तुल्यबल लढत आणि या लढतीमध्ये कोण जिंकेल. YGS वरवटणे टीमने पहिले टॉस जिंकलं होतं आणि टॉसचे बॉस झाले होते. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग स्वीकारत असताना त्यांच्या गोलंदाजांच्या भात्यामधून अगदी अग्रेसर असणारे गोलंदाजांचा उपयोग केलं आणि चांगली बॉलिंग केली आणि कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचं त्याने मानस राखलं. जय हनुमान कोशिमले या टीमला प्रभंजय आरडे त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो. एकीकडे YGS वरवटणे दोन संघ एकमेकांशी लढत असताना पाहतोय आमच्या व्यासपीठावरती. इथे आम्ही जर का पाहिलं तर या स्पर्धेचं या मंडळाचे अध्यक्ष अजय जी देशमुख त्यांच्या समवेत आपण पाहतोय एक शांत संयमी दिमागाचं व्यक्तिमत्व जितेंद्रजी दळवी यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी अनेक दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला लाभले गेले, तसंच मेणे गुरुजींचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षकांचं या क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय समीर स्मृती ट्रॉफीज 2021 प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केलं तर द्वारकानाथ भोय आणि त्यांचा सहकारी फलंदाज ऋतिक म्हात्रेची जोडी प्रारंभिक मालीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये. हे दोन सलामीवीर पंचांचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल मॅच ऑन आणि व्हिडिओ कॉन. हावे एन कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज राहतील बॉलर विशाल यांचं पहिलंच बॉल. पॉवर प्ले ऑन आहे. डावकरी हाताचे फलंदाज यावेळेला पाहतोय बॅकफुट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. जोरदार अपील होती. अपील मध्ये आत्मविश्वास दुणावला होता आणि त्याच्या कारणास्तव पंच प्रमोद कांबळे सरांनी इथे मात्र त्यांना नोट आउट दिलंय. खचाखच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खूप चांगलं प्रेक्षकांचं प्रतिसाद. जिथे पाहतोय तिथे प्रेक्षक आहेत उभे. बॉलर तयार. पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न. यावेळेला पाहतोय अलॉंग द कार्पेट फटका आणि दुसरी धाव घेण्यासाठी आमचे त्यांचे सहकारी फलंदाज त्यांना नकार देतात. ऋतिक धावसंख्येचं आलेख जर का पाहिलं तर एक धाव फलकावरती पाहायला मिळते. 1 मे 1960 महाराष्ट्र दिन आपण साजरा करताना पाहायला मिळालं जातं. मात्र ती एक धाव इथे धाव फलकावरती YGS वरवटणे टीमची पाहायला मिळते. समीर स्मृती ट्रॉफी जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ट्रॉफीज पाहतोय खूप सुंदर ट्रॉफी. त्यांनी सुद्धा आम्हाला जे स्पॉन्सर केले त्यांचा सुद्धा उल्लेख जरूर करेल ही ओव्हर संपल्यानंतर. बॉलर तयार विशाल. यावेळेला पाहतोय यावेळेला फाईन लेग रिजनला बाउंड्री लाईन अगदी जमिनीला गुदगुळ्या करत सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय फलंदाज ऋतिक. मालीच्या बॅट मधून दणदणीत चौकार.
ओळखलं होतं विशाल यांच्या आणि टप्पा पडल्यानंतर वेगाने आले होतं बॅटवरती बॉल आणि त्याचं कारण पाहिलं थोडं बॅकफूट वरती गेले होते. ऋतिक यांचा फटका आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून टोटल धावसंख्या पोहोचते विदाउट लॉस 5 धावा. 9.75 ची सरासरी प्रतिषटक राखावी लागेल फलंदाज करणारी बॅटिंग. यावेळेला पाहते खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दमदार दुसरा चौकार लगावले गेले. सेन्सिबल क्रिकेट या दोन्हीला टीम कडून पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर बॉलरचं इथे बोलवाला राहिलं होतं आणि त्याचं कारण प्रामुख्याने गोलंदाजाने टाकलेले चेंडू वैविध्यपूर्ण सातत्याने त्याचं उल्लेख करावा लागेल. गोलंदाजाचं खूप चांगली बॉलिंग पेश केली. हवे एंड कडून बॉलर तयार विशाल यांचं बॉल. यावेळेला पाहतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टांचा वेध आणि त्रिफला बाद होऊन ऋतिक तंबूच्या दिशेकडे येईल. इथे मान्यवरांची उपस्थिती आहे त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मेने गुरुजी तसेच अजयजी देशमुख तसेच जीतू दळवी यांचं या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. टोटल धावसंख्या आपण 9 वर या वेळेला पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे इशारा करतात. आंतरराष्ट्रीय क्रमांक हा 22वा नेम लागू होतो. 1 धावेने वाढ होते आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ फेकत असताना 10 पर्यंत पहिला गडी बाद होता. आपण पाहिलं ऋतिक यांना त्रिफला बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं. विशाल यांना खूप चांगली बॉलिंग यावेळेला पॉवर प्ले मध्ये हाताळत आहेत. यावेळेला पाहतोय जीतू गोंधळी आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे स्पर्धेला कव्हर करत असताना टोटल धावसंख्या 14. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. विशाल याने पहिलं षटक हाताळत असताना ऋतिक यांना त्याने माघारी पाठवलंय. सॅम मित्रमंडळ आयोजित समीर स्मृती ट्रॉफीज 2021 धावसंख्येचा जर का उल्लेख केलं तर धावसंख्या इथे 14 पाहायला मिळते. अगदी याच मैदानावरती जर का आपण उल्लेख केला तर सोमजाई क्रीडांगण धोंडवली हा क्रीडांगणाच्या माध्यमातून आपण उल्लेख केला तर क्रीडांगण खूप चांगलं सजवलंय. आमच्या पूर्ण सॅम मित्र मंडळाच्या पूर्ण स्वयंसेवकांनी आणि पूर्ण मंडळी अहोरात्र मेहनत करत या मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं गेलं आणि आजचा या स्पर्धेमधला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही पहिली लढत आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलोय. दुसऱ्या इनिंग मध्ये ओव्हर नंबर दुसरी आपण पाहतोय निखिल यांना बॉलिंग करत असताना शॉर्ट पिच बॉल होता. खरपूस समाचार वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे खूप चांगला फटका हा येतोय. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार 4 धावा मिळतील आणि 4 धावेने धाव फलकावरती धावसंख्या पोहोचतायत 18 धावसंख्येवरती. प्रारंभी जोडी आली होती आणि त्यांच्यासाठी सहकारी दोरकानाथ भोय यांना बोलवलं होतं आणि दोरकानाथ भोय आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉलला ओळखतात की कशा पद्धतीने बॉल येतोय कशा पद्धतीने आम्हाला बॅट वरती घ्यायचं आहे. खूप चांगलं समजदारीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळत असताना खूप अनुभव आहे दोरकानाथ भोय यांच्याकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे घेत आहेत. डान्सिंग द डाऊन शॉट थोडे शफल झाले होते फटका खेळण्यासाठी मात्र तिथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातोय. 1 धाव यावेळी धाव फलकावरती होत आहे. अगदी या स्पर्धेमध्ये आम्ही एक महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचू. टोटल धावसंख्या पोहोचते 19 पर्यंत. ओव्हर नंबर पहिली संपली आहे. किती रन 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. समीर स्मृती ट्रॉफी जी आम्ही या ट्रॉफी पाहतोय प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थी क्रमांकाच्या ट्रॉफी जरूर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलंय अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून या ट्रॉफीज चारी ट्रॉफीज खूप सुंदर ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळतात. त्यांनी त्यांच्याकडून पुरस्कृत केल्यात. चमचमती ट्रॉफी कुणाच्या घरामध्ये जाईल
ओ द विकेट यावेळेला पाहतोय स्लोवर बॉल गती परिवर्तन यावेळेला बॉलिंग मार्क वरती निखिल यांच्या माध्यमातून पाहतोय धावसंख्या थांबते ती मात्र 19 पर्यंत. समीर स्मृती ट्रॉफीचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही पहिली लढत आणि इथे मात्र त्यांना विजयाचं लक्ष ठेवलं 39 धावांचं. ओ द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार निखिल यावेळेला पाहतोय बॉलरच्या हातामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे आपल्या बॉलिंग मार्कवरती बॉलिंग करत असताना फॉलो थ्रो मध्ये अडवणं थोडं कठीण असतं. प्रयत्न चांगलं होतं. आपण निखिल यांचा उल्लेख केला तर धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 20 धावा धावफलकावरती. एक गडी बाद ऋतिक यांना बाद होताना पाहिलं त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि तदनंतर आपण जर का द्वारकानाथ भोई यांचा उल्लेख केलं तर एक चौकार त्यांच्या बॅटमधून लगावलाय. मनीष यांचा जर का उल्लेख केला त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार लगावला गेलाय. म्हणजे खूप चांगली बॅटिंग या फलंदाजांकडून इथे होत आहे. ओ पुढे शफल झाले होते बॅटमधून परफेक्ट रडारमध्ये आला नाहीये. परफेक्ट टायमिंग जुळलं नाही आणि त्याचं कारण मात्र एक धाव कन्वर्ट होते. एकेरी धावेने धाव फलकावरती जर का उल्लेख केलं तर YGS वरवटणे टीमची धावसंख्या पोहोचते ती 21 पर्यंत. आमचे सहकारी गुणलेखक दर्शन तळेकर आमच्या समवेत जोडले गेलेत. खूप चांगली माहिती पोहोचवतात. प्रत्येक बॉलवरती काय घडलंय काय बिघडलंय या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना टोटल धावसंख्या 21 पर्यंत पोहोचते. ओव्हर नंबर निखिल यांचं दुसरी यावेळेला बॅकफुटवरती गेले. बॉल हवेमध्ये आहे. झेल होण्याची शक्यता मात्र तिथे झेल टिपू शकत नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉलला अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपण पिंटू यांना पाहतोय. पिंटू यांच्या माध्यमातून अडवलं गेलं बॉलला आणि टोटल धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 23 या धावसंख्येवरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर आपण निखिल यांची दुसरी समाप्ती होते. 9.75 ची सरासरी प्रति षटक ज्याला आपण अक्सिन रन रेट म्हणतो इकॉनॉमिक म्हणतो आणि ती पूर्णपणे त्यांनी राखले बॅटिंग करत असताना कारण 23 धावा लागल्या धाव फलकावरती. 9.75 ची सरासरी प्रति षटक राखायची आहे. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 हा दैदित्यमान सोहळा या क्रीडा नगरीमध्ये संपन्न होत असताना ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज स्पॉन्सरशिप केल्यात अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून हे ट्रॉफी आम्हाला दिल्या गेल्या त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत असेल. आणि आजचा हा पहिला सामना सोमजाई क्रीडांगण धोंडवलीच्या या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं स्वागत असेल. 39 धावांचं आव्हान म्हणजे माफक आव्हान आहे. 9.75 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये राखावी लागेल आणि ते द्वारकानाथ भोई अगदी द्वारकानाथ संजगिरी यांचं नाव उल्लेखनीय आहे. एक खूप चांगले लेखक आहेत द्वारकानाथ संजगिरी यांचं पुस्तक क्रिकेटची दिलखुलास बातचीत असेल हाय व्होल्टेज ड्रामा कसं रंगतं या क्रीडा नगरीमध्ये आजच्या या दिवसामध्ये सुद्धा पाहायचं आहे. व्यासपीठावरती आमचे पूर्णपणे मान्यवरांची उपस्थिती जितेंद्रजी दळवी असतील त्यांच्या समवेत मेने गुरुजी असतील अजयजी देशमुख या सॅम मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 हॅवे एंड कडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहेत. या ओव्हर मध्ये यांना स्वतःला सिद्ध करावे लागतील. डॉट बॉल आणि विकेट घेणं अपेक्षित असेल. शॉर्ट बॉल यावेळेला चांगला फटका आणि बॅटच्या रडार मधून येतोय हा षटकार. धाव फलकावरती 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 11 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. या स्पर्धेमध्ये विजयासाठी YGS वरवटणे टीमला मात्र गोलंदाजांच्या भात्यामधून विकेट येणं अपेक्षित असेल. इथे विकेट काढणं अपेक्षित असेल. त्यानंतर डॉट बॉल टाकणं अपेक्षित असतील. यावेळेला थांबून बॉल आला होता बॅटच्या रडार मध्ये. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. काय आहे ते मला माहिती सांगा. रन किती पाहिजे ते सांगा. यावेळेला पाहतोय चांगला बॉल होता मात्र एकेरी धावेने त्यांना समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते ती मात्र YGS वरवटणे टीमची आमचे सहकारी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात ती मात्र 30 या धावसंख्येवरती. टोटल आता विजयाचं जर का आलेख पाहिलं तर धावसंख्या आमचे सहकारी गुणलेखक
10 चेंडू आणि 10 रनाची आवश्यकता असेल. 12वा खेळाडू आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. 10 बॉल ना 10 बॉल आणि 10 रनाची आवश्यकता असेल विजयासाठी. हवे एंड कडून बॉलिंग मार्क वरती नरेश शना बॉलिंग करताना पाहतोय. ओ द विकेट. ओ गती परिवर्तन हीच खरी गरज आहे. यावेळेला पाहतोय चेंज ऑफ द पेस. नरेश यांचा बॉल पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. खूप चांगली बॉलिंग आणि ज्या पद्धतीने गरज आहे त्याच पद्धतीची आता नरेश यांच्या भात्यामधून बॉलिंग येत असताना पाहतोय. 1-2 जर का विकेट काढली तर मॅच अंतिम मोमेंट पर्यंत जाऊ शकते. आपण पाहतोय समीर स्मृती ट्रॉफीज 2021 खचाखच हे मैदान भरलंय. शॉर्ट बॉल होता इथे आपण पाहतोय. एक चांगला फटका आहे. पॉइंटच्या रिझनला खेळण्याचं मानस होतं फलंदाजांचं. 4 धावा मिळतील आणि 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र आमचे सहकारी गुणलेखक सातत्याने माहिती पोहोचवतात. 34 पर्यंत 34 रन्स ऑन द बोर्ड. 1 विकेटचं यावेळेला बाद होणारे फलंदाज ऋतिक यांना आपण पाहिलात. अगदी मनीष यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. म्हणजे खूप चांगली बॅटिंग केली जाते. खूप चांगलं समजदारीचं क्रिकेट त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून खेळत असताना गोलंदाजांना इथे विकेट घेणं अपेक्षित असेल, कारण आपली टीम पूर्णपणे बॅकफुटवरती जात असताना पाहतोय. हो यावेळेला रडार मधून ऑर्थोडॉक लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय मनीष यांच्या बॅटमधून खणखणीत आणि झणझणीत येतोय षटकार. आणि या 6 धावेने मात्र टीम YGS वरवटने टीम विजयाकडे वाटचाल करते. आणि वेल डन बॅड लक जय हनुमान कोसिमले टीम. चांगलं खेळ पाहायला मिळालं.